गणपतराव, गणपतराव, काय पाहिजे? गणपतराव आहेत घरात? ते तर शाळेतच गेलेत बरं का. नाही, शाळेत नाही आले ते. आता नवलच झालं म्हणायचं. असं नाही, पण हे जाऊन बसल्यात तरी कुठं म्हणायचं. काय झालं ग सरसा? अहो, ह्यानी मला सांगितलं शाळेला जातो म्हणून, पण ह्यानी म्हणतात शाळेत आलंच नाही. आमचं सांगून गेल्या शाळेत जातो म्हणून. ते तर गेले पण कोणाचं नाही, आज कोणीच आलेलं नाही. आता चांगलं उडकायचीच पाळी आली की. होय हो गुरुजी, काय करायचं आता? तुम्ही तर काही तोड काढा की. हो, मी पाहतो काय करायचं ते. ज्योतिराम, ज्योतिराम आहेत का घरात? अगो बाई, कोण गुरुजी? अहो ते तर दप्तर घेऊन शाळेलाच गेलेत. केव्हा? अहो जाऊन चांगला तास झाला. अहो शाळेला येऊन होतंय म्हणून धड जेवलं सुद्धा नाही. आम्ही तिकडे आलो नाही काय? म्हणून तुम्ही आलोय बघायला. अहो मग गेलं कुठं म्हणायचं? कुठे? आता काय झालं? अगं हो 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 हो, अशी कुठं चालली ही पंजाबी गस्त खाता? आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली ती मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची उचकी पाऊल माझ्या उरात भरली धडकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची उचकी पाण्यामध्ये दिसत त्याच लागलं मला पिस त्यानं माझीच घेतली फिरकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची उचकी माझी ओढली जादू कशी घडली जाईन त्याची याद भेटीसाठी आले मनी कासवीस झाले मी मलाच झाले परकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची? कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची अरे गुरुजी आले गुरुजी.
कोणी आहे का? कोणी आहे का? राग कावसा थोड तरी हसा जवळ मी बसते जवळ मी बसते. राम राम गुरुजी. इकडे कुठं वाट चुकली म्हणायची? वाट चुकली नाही, मुद्दाम वाट वाकडी करून आलोय. हं? माझ्यासाठी या की बसा. बसायला नाही आलो. बाय 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 भिजून कसं आलं सा हो? थंडीनं का करशील की हो? थांबा. मला हे सांगा, आमचे लोक आले होते इथे? तुमचे? होय, आमच्या गावचे. बाय गुरुजी, तुमचे लोक हिथं कसे येतील? मग नाव नदीच्या या तीराला कसे? आता तुमचे नाव या तीराला कशी आली हे मला हो का ठाव? आली असेल. आणि बाय गुरुजी, तुमच्या आदर्शाचं हो काय? योच का आदर्श तुमचा? तेच बघायला आलोय. बघायला? गुरुजी, भाकरीचं तुकडं टाकल्यावर कुत्र जसं धावून येतं तशी तुमची माणसं माझ्या माग या लागली आणि म्हणा आदर्श का? आदर्श माणसं. वा वा गुरुजी, चांगला आदर्श आहे तुमचा. बाई, गावाला बिघडवून काय पुण्याई मिळवणार आहात तुम्ही? बिघडून? काय बिघडवलं? अहो काय सांगू मी तुम्हाला, सगळा देह या पायी खर्ची घातलाय मी. कशासाठी गुरुजी, कशासाठी? उकळत्या पाण्याला झाकण घातलं तर झाकण उडून जात. मला पाहू, तुम्ही त्याला बाजूला वापरू. बाई, नेमकं कुठं दुखतंय? घाबरू नका, गुडघ्याची शीर जरा दुखावल्यासारखी दिसते. आपण यांना आत नेऊया. तुम्ही आता इथे गर्दी करू नका. काय करू बाई? मला सांगा बरं, कुठं दुखतंय? तुम्हाला अवगत आहे. एखादं वस्त्र देता कोणी? घ्या. आई ग. आता एक करायचं, पाय अजिबात हलवायचं नाही. उद्या जरा काहीतरी त्याला झाडपाला वगैरे वाटून लावला ना, म्हणजे मग 4-1 दिवसात हलका वाटेल. पण कोणचा झाडपाला? बाकी तुम्हाला नुसतं नाव सांगून तरी काय कळणार आहे म्हणा. तुम्ही असं करा, उद्या सकाळी माझ्याकडे कोणाला तरी पाठवा. पण तो पाला आणायचा, वाटायचा आणि त्याचा लेप बांधायचा, ही सगळी भानगड आम्हाला जमल का? मग असं करा, नाही तर मीच असं करतो, मीच येईन उद्या. तुम्ही येणार माझ्यासाठी?
तुमच्यासाठी म्हणजे तुमचा पाय बरा करण्यासाठी. म्हणजे माझ्यासाठीच की. अहो घराण्यात चालत आलेली वैद्यकीय आहे आमची. कुणीही आजारी असो, वैरी असला तरी त्याला औषध देणं हे आमचं कर्तव्यच आहे.